आजचा हा अनुभव खरंच सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. कारण आज जो अनुभव एका ताईंनी आपल्याला पाठवला आहे, त्यांच्या घरातील त्यांच्या मुलग्याचं लग्न होत नव्हतं आणि काय भयानक परिस्थिती होती आणि भाऊबंधांनीच कशा पद्धतीने काड्या केल्या होत्या, हा आजच्या अनुभवामध्ये तुमच्या सगळ्यांना मी सांगणार आहे. तुमच्याकडे देखील असे अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथे एक गुगल फॉर्म ओपन होईल. त्याच्यावरती तुम्ही तुमचा अनुभव पाठवू शकता. स्वतःचं नाव जर स्टोरीमध्ये घ्यायचं असेल तर वरती नाव टाका, किंबहुना ते गुपित ठेवलं जाईल. कारण या चॅनलवरती असेच तुमचे अनुभव आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि आज जो अनुभव आहे तो रेखाताईंचा आहे. रेखाताई, सगळ्यात पहिला तर खूप खूप धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ. रेखाताई आपल्या अनुभवामध्ये लिहितात, माझ्या मुलाचं लग्न काही केल्या जमत नव्हतं. मी तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला हा माझा अनुभव लोकांच्यापर्यंत पोहोचवावा वाटला. स्वामी, मी एवढं कोणतं पाप केलं होतं याचाच विचार मी आयुष्यभर करत होते. हा प्रश्न मी रोज स्वामी समर्थांच्या चरणी बसून विचारायचे. माझा मुलगा सुशिक्षित आहे, समजूतदार आहे, मेहनती आहे, तरीही माझ्या मुलग्याचं लग्न काही केल्या जमत नव्हतं. कितीतरी वेळा कितीतरी स्थळं आली, पाहुण्यांच्याकडून स्थळं आली. आम्ही बाहेरून देखील भरपूर ठिकाणी स्थळं पाहिली. स्थळ बघितल्यानंतर ते पाहुणे घरी यायचे, बोलणी करायचे, सगळं जवळपास ठरायचं. पण शेवटच्या क्षणी काही ना काही कारण निघायचं. कधी मुलीकडून नकार यायचा, कधी अचानक बोलणीच बंद व्हायची, कधी कारणच समजायचं नाही. एक दोन वेळा असं झालं असतं तर ठीक आहे, पण हे वारंवार घडायचं. हे आता घडतंय, पण याच्या आधी देखील लग्नाचा विचार जेव्हा सुरू झाला, जेव्हा आम्ही आमच्या भाऊबंधांना आणि आमच्या नातेवाईकांना सांगितलं की आता आमच्या मुलग्याचं लग्न करायचं आहे, तेव्हापासूनच लग्नाला मुलगा तयारच होत नव्हता. त्याला कोणतरी शिकवतंय असंच वाटायचं. आणि ज्यावेळी तो तयार झाला त्यावेळी हे असं सुरू झालं. हे वारंवार घडत होतं. घरात सगळे चिंतेत होते. माझा मुलगा बाहेरून हसत होता, पण रात्री त्याच्या डोळ्यात मला दुःख दिसायचं. काय करायचं, शेवटी आईच होते. एक दिवस मी मनापासून श्री स्वामी समर्थांचा जप सुरू केला. तसं मी आधी देखील खूप जप करायचे, पण आज मी मनापासून स्वामींशी बोलायचा प्रयत्न केला. दररोज श्रद्धेने नामस्मरण करायला सुरुवात केली. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करायची, स्वामी, सत्य समोर आणा, आमच्या घरावरची अडचण दूर करा. काही दिवसांनी अचानक अशी गोष्ट समोर आली, त्याची आम्हाला कल्पना देखील नव्हती. आमच्याच घराजवळच्या आमच्याच भाऊबंधातील एका व्यक्तीने मस्तरापोटी दोन्ही बाजूंना खोट्या गोष्टी सांगून अनेक वेळा स्थळं मोडली होती. आम्ही ज्यांना स्वतःचं चांगलं समजत होतो तेच आमच्या मुलाचं लग्न होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. सत्य समोर आलं. त्या दिवसानंतर आम्ही कोणावरही राग धरला नाही. काही महिन्यानंतर अतिशय चांगल्या कुटुंबात आमच्या मुलग्याचं स्थळ झालं, बोलणी झाली, साखरपुडा झाला आणि यावेळी कोणतीही अडचण आली नाही. कारण आम्ही यावेळी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या मठात भेटलेल्या माणसांनाच घेऊन सगळे स्थळाची बोलणी केली. रक्ताची नाती असलेली लोक आमचं लग्न मोडायला तयार होती, पण श्री स्वामी समर्थांच्या मठात भेटलेली माणसं त्यांनीच अखेर माझ्या मुलग्याचा संसार रचला. कोणती माणसं मला अजिबात माहीत नाही, पण स्वामी समर्थांच्या दारात भेटलेली माणसं त्यांच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवला तरी कमी आहे. त्या दिवसापासून एक गोष्ट कायमची समजली, स्वामी समर्थ उशिरा करतील पण अन्याय कधीच सहन करणार नाहीत आणि आपल्या भक्ताला कायम सुखी ठेवतील. श्री स्वामी समर्थ. रेखाताई, तुमचा हा अनुभव खरंच डोळे उघडणारा अनुभव होता. कारण आपल्यापैकी देखील भरपूर लोकांच्या घरामध्ये लग्नासाठी मुलं तयारच होत नसतील, किंवा कित्येक वेळा असं होतं की लग्नाला सुरुवात केली आहे पण लग्न जमतच नाही आहे. याच्या मागं खूप काही कारणं असू शकतात, पण सध्या हे मत्सर भाव खूप जास्त वाढलाय. आपल्यात सख्या भावाच्या मुलांच्या पोरांची लग्न होऊ नयेत म्हणून अक्षरशः चुलती प्रयत्न करते. स्वतःच्या सख्या चुलत काक्या प्रयत्न करतात की या मुलग्याचं लग्न होता कामा नये किंवा ह्याच्या घरात सुख येता कामा नये. सध्या वाईट परिस्थिती आहे. सध्या खूप जास्त वाईट विचार लोकांच्या मनामध्ये आलेत.
पण याच्या सगळ्यावरती जसं रेखाताईंनी आपला अनुभव सांगितला, श्री स्वामी समर्थ मठामध्ये जाऊन तिथल्या माणसांनी यांच्या मुलग्याचं लग्न जोडून दिलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरंच असे अनुभव आपले डोळे उघडतात. तुमचं देखील काही अडचण असेल, काही काम तटलं असेल, काही होत नसेल, तर एकदा अशा रेखाताईंच्या अशा कथांवरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा आणि एकदा मठामध्ये जायला सुरुवात करा. तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, तिथली जी वाईब असते, त्या वाईबमध्ये तुम्ही जगायला शिका. ऑटोमॅटिक तुमचं मन पॉझिटिव्ह होतं आणि ऑटोमॅटिक जे कामं तटलेत तुमची ती 100% पूर्ण करतील. स्वामी समर्थांच्यावरती आमचा विश्वास आहेच, पण असे लोकांचे अनुभव आम्ही दुसऱ्या लोकांच्यापर्यंत पोचवून कुठंतरी अडकलेल्या किंवा काही संकटात प्रॉब्लेममध्ये अडकलेल्या लोकांच्या कानावरती हे जेव्हा रेखाताईंसारखे अनुभव पडतात तेव्हा तो जागून पेटतो आणि उठून आपल्या कामाला सुरुवात करतो. शेवटी एवढंच सांगेल की श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवा. असे अनेक अनुभव चॅनलवरती पडलेत, यातला एकही अनुभव मनानं बनवलेला नाही आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती तुम्ही स्वतःचा देखील अनुभव टाकू शकता. त्याच्यावर देखील लवकरात लवकरच व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर या चॅनलवरती येईल. रोज रात्री 9 वाजता आणि सकाळी 10 वाजता 2 व्हिडिओ या चॅनलवरती हेच अनुभवातले आम्ही अपलोड करतो. बाकी तुमचा स्वामी समर्थांच्यावरती विश्वास असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. आणि ज्या संकटात अडकला असाल अजिबात काळजी करू नका. जशी चांगली वेळ राहत नाही तशी वाईट वेळही राहत नाही. त्यामुळे टाईम जाईल तसं त्याला लावून द्या आणि सुखी राहा. बाकी बघत राहा. नवीन चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. आपण अशीच नवनवीन व्हिडिओ आणत राहतो. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत याच्या खालचे जे कमेंट्स होते ते कमेंट्स देखील आम्ही दररोज वाचतो आणि तुम्ही देखील, जर भरपूर लोकांना कमेंट सेक्शनमधनं स्टोरी सांगायला येत नाही आहे, काही अडचण नाही. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सांगितले, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता. अनेक अनुभव आहे चॅनलवरती. कोणाचा संसार उद्ध्वस्त झाला होता, कोणाचा पती व्यसनी होता, कोण संशयी होतं. बऱ्याच गोष्टी या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जगायला प्रेरणा देतील, ही मी गॅरंटी देतो. बाकी नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.